Hello everyone. Let's practice our daily use English sentences. And our first sentence is तू माझं कधीच का ऐकत नाहीस. जेव्हा पण तुम्हाला एखाद्याला विचारायचं असेल, तू माझं कधीच का ऐकत नाहीस, तेव्हा बोला Why don't you ever listen to me? Say Why don't you ever listen to me? तू माझं कधीच का ऐकत नाहीस. Why don't you ever listen to me? नेक्स्ट सेंटेन्स मी तिला एका नजरेत ओळखले. आय रेकग्नाइज्ड हर ॲट अ ग्लान्स. At a glance. I recognized her at a glance means मी तिला एका नजरेत ओळखले. Recognize means ओळखणे. Recognized means ओळखले. Glance means नजर किंवा दृष्टिक्षेप, कटाक्ष या अर्थाने ग्लान्स या वर्डचा यूज होतो. मी तिला एका नजरेत ओळखले. आय रेकग्नाइज्ड हर ॲट अ ग्लान्स. मी त्याला एका नजरेत ओळखले. आय रेकग्नाइज्ड हिम ॲट अ ग्लान्स. अशा पद्धतीने तुम्ही हे सेंटेन्स बोलण्याचा प्रयत्न करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स ती वेदनेने तडफडत होती. असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोला शी वॉज रायडिंग इन पेन. शी वॉज रायडिंग in pain. She was writhing in pain means ती वेदनेने तडफडत होती. Writhe, W-R-I-T-H-E, it pronounce writhe. Writhe means तडफडणे, तळमळणे किंवा लोळत पडणे. राईथ मीन्स तडफडणे किंवा तळमळणे. ती वेदनेने तडफडत होती. शी वॉज रायडिंग इन पेन. तो वेदनेने तडफडत होता. ही वॉज रायडिंग इन पेन. अशा पद्धतीने हे सेंटेन्स बोलायचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स मी अजून तयार नाहीये. आय एम नॉट रेडी एट. से आय एम नॉट रेडी येट. येट मीन्स अजून. आय एम नॉट रेडी एट. मी अजून तयार नाहीये. तू आतापर्यंत तयार असायला हवा होतास. यू शुड हॅव बीन रेडी बाय नाव. से यू शुड हॅव बीन रेडी बाय नाव. बाय नाव आत्तापर्यंत. तू आत्तापर्यंत तयार असायला हवा होतास. यू शुड हॅव बीन रेडी बाय नाव. मी अजून तयार नाहीये. आय एम नॉट रेडी येट. तू आत्तापर्यंत तयार असायला हवा होतास. यू शुड हॅव बीन रेडी बाय नाव. थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप प्रॅक्टिसिंग.